दर्शन झाल्यानंतर तुकोबारायचो ज्ञानोबारायचो आधी संतांची अंतकरणाची भावना अशी झाली, आता मागं जायचं ना, येणेच होते म्हणा झाले आवडे परत माघारी येतं नाही, परत माघारी आले नाही. हे माघारी गेले, पण जनाबाई माघारी गेल्या जासी म्हणून राहिल्या नामदेवरायांची, पण पंढरपुरात हल्ल्या नाही. हो, ती निष्ठा, हा निष्ठावंत भाव भक्ताचा असलं धर्म, त्याला निष्ठा म्हणतात. आता निष्ठा राहिली का? आता निष्ठा निष्ठी आहे, निष्ठा नाही. सध्याच्या काळात निष्ठा निष्ठी, पण निष्ठा राहिली. भक्तांबद्दल निष्ठा असावी. देव परीक्षा घेतो, निष्ठेची परीक्षा घेतो, तेव्हा तुम्हाला दर्शन देतो. तिसऱ्या चरणात तुकोबाई आपल्याला सांगतात की त्या भगवान परमेश्वराचं दर्शन झालं की बंधनापासून मुक्त झाला. जीवनात अनेक बंधन आहेत, संसाराची आहेत, कर्माचं सुद्धा बंधन मनुष्यावर आहे, आणि याच्या सुद्धा गाठी उकलल्या आणि त्या भगवान परमेश्वराने मिठी दिली. देता आणि प्रत्येक जीवाला वाटते देवाला मिठी मारावी. म्हणजे तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या काळामध्ये सुद्धा विठ्ठलाला मिठी मारून दर्शन होतं, विठ्ठलाला मिठी मारायची. आता मिठी नाही, आता चरणाला स्पर्श करतो. माझ्या तुकोबाराय म्हणजे इतकं सुंदर रूप पाहिल्याच्या नंतर देवाला मी मिठी मारली. देवाला मिठी मारल्याबरोबर देव अंतःकरणामध्ये काला, कारण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ हे इत्यादी तत्क्षणी नाहीसे झाले. तुका म्हणे याचा अर्थ कसा घ्यायचा? काम क्रोध केले धरले आणि मग ते अवघडीला भेटले. म्हणजे अंतःकरणामध्ये अंतरामध्ये जीव यायला सुद्धा घुसळण करावी लागते. जसं पूर्वी महिला दयाचा डेरा घ्यायची, त्याची घुसळण करायची. घुसळण केल्याच्या नंतर लोणी खाली जायचं, टाकवर यायचं. लोणीवर येतं, टाकाय राहतं, म्हणजे आसार खाली जातं आणि सार रूपी लोणी काय येतं वर येतं. तसंच या शरीराची सुद्धा हे ठाई डेराची नामरूपी रवीने याची घुसळण करावी लागते. नामाचा रवी घ्यायचा, याची घुसळण करायची आणि मग वावली म्हणतात मंथनी नवनीता, मंथनी नवनीता, मंथनी नवनीता, मंथनी नवनीता, मंथनी नवनीता तैसे गेला. या शरीराचे मंथन कर, घुसळण कर, आणि घुसळण केल्याच्या रूपी आसार जे काम क्रोध आहेत ना ते नाहीसे होते. देवाला कामही आवडत नाही, देवाला क्रोधही आवडत नाही, आणि अति महत्वाचा अहंकारही आवडत नाही. म्हणजे आता अहंकार इतका वाढला की आपण रावणाला सुद्धा विसरलो. म्हणजे रावणा इतका अहंकारी कोणी नव्हता, पण रावणालाही मागं पाडला आपण. रावणाची होती सोन्याची नगरी, अहंकारामुळे ती बुडाली सागरी. रावणाची नगर का कोणी जाळली असेल तर ती कोणी जाळली? अहो नाही हो, हनुमंतरायांनी जाळली. हे झाले
दुसरं कारण त्याच्या अहंकारात त्याची दाखल काढली. आता तुम्ही म्हणाल लंका शेपटी जाळली तो जाळली त्याच्या अहंकारात. कधी कधी आपण तेच करतो, दुसऱ्याचे शेपूट जाळण्याच्या आपली लंका जाळून घेतो. मेरू समान भार डोंगरा इतका भार देवावर होतो, पण अहंकारापाशी पापाची साठा देव आपला साकरणी घ्यावा पाप पळतीचारी वाटा. अहंकारामुळे माणूस होत नाही मोठा, शेवटी गळ्यात येऊन पडतो रे दुःखाचा गोटा. अहंकारापाशी पापाची साठा देव आपला साकरणी घ्यावा पाप पळतीचारी वाटा. अहंकारापाशी पापाचा साठा आहे आणि त्या पापाच्या साठीमध्ये मनुष्य बुडून जातो. हो सागर तो पार करत नाही आणि एकदा बुडाला ती बुडाला. किती पाणी मोठं असतो पलीकडे नेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. बरोबर ना? किती भले भले कोणाले असलो तरी ते पालखीच काढते, पण जो अटल आहे, जो निष्ठावान आहे ना, त्याला ते तरुण येते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे, भल्या भल्या पोहणाऱ्या पाडी पाडते. ते पाणी मोठं आहे, दुःखाचं डोंगर. आणि त्या दुःखाच्या डोंगरातून सुद्धा सुखाच्या शिखरापर्यंत नेण्याचं काम माझे संत मायबाप करतात. आणि म्हणून माझ्या संतांचा आग्रह आहे, संतांची इच्छा आहे आणि संतांचा संकल्पच आहे की तुम्ही सर्व मायबापांनी विठ्ठल बोला, विठ्ठल जगा आणि विठ्ठल करा. विठोबा विठ्ठलाच्या आवडती आपण होतो. दंभ काय भानगडे? देवाचं जेवणे, देवाचं धन आपण खाणं, याला म्हणतात दंभ. काय म्हणतात? देवाचं धन. म्हणजे काही काही कीर्तनकार म्हणतात देवाचं, गावाचं आणि भावाचं अजिबात खाऊ. म्हणजे मी म्हणत नाही हो, म्हणजे मोठमोठे कीर्तनकार सुद्धा सांगून गेले खायचं तर खाणारे, पण देवाचं खाऊ नये. गावाचं खाल्लं तरी काय नाही, काय खायचं ठेवलं तेव्हा खाणार म्हणजे भावाचंही खाऊ नये, गावाचंही खाऊ नये, देवाचं सुद्धा अजिबात खाऊ नये. आणि मग त्याला म्हणजे असा पुजारी होता, पांडुरंग परमेश्वराची पूजा त्याच्याकडे दिली होती. वर्षाचं त्याला काय ते करून दिलं होतं. तो काय करायचा? बचत जास्त करायचा. जसं शाळेत पोषणावर ठरवून दिला जातो, सोमवारी हात करावा, मंगळवारी हात करावा, तसं त्याला सोमवारी हा नैवेद्य, गुरुवारी हा नैवेद्य, सोमवारी ही माळ घालते, ही माळ घालते. तो एकच नैवेद्य घरी टाकतो. एक दिवशी देवालाच लागला आणि ज्या वेळेस तो गाभाऱ्या शिरला अख्खा जाळलेली बघला, म्हणजे मंदिराची स्वच्छता कळली असते जाळ्यांनी म्हणून आला आणि पाठीमागून आवाज आला, काय रे म्हणजे दररोज तोच नैवेद्य. इकडे तिकडे पाहिलं, घाबरला. त्यावेळेस आवाज कोण देते?
बघितला देवाने फटकाय मला आधी घाबरला. मला काय खरं नाही, मंदिरात गोष्ट करत नाही. हा आधी घाबरता मंदिरातून बाहेर आला. गावातील लोक गोळा केले, म्हणजे काही खरं नाही म्हटले माझं तिथे काहीतरी आहे बघ. म्हणजे एक चापटही मला मारली, दररोज तोच नैवेद्य असंही मला त्याने म्हटलाय. कोणी मला दिसे नसा. अनेक जण रावणात गेले, एक जण रावणात गेला आतमध्ये, तोही गावाने घडून आला. मग पूजाला म्हणतो काय रे बाबा अशी स्वच्छता करतो का? गावकऱ्यांचं जर ठरवून दिलंय ना म्हटले देवाची पूजा अर्चा घेतल्याने तुला मानधनात काही कमी पडते का? म्हटला कमी पडत नाही हो, पण माझ्यापर्यंत सर्व देण्याचा मी प्रयत्न करतो. बरं ते जाऊ द्या म्हटलं, विषय सोडून द्या. आवाज येतोय कसला म्हटलं, मध्ये जाऊ द्या आरतीला उशीर होतोय. सगळे गावकरी मंदिराच्या पुढे आहेत. तुम्ही 28 विटेवर योगावा मंदिरात माहिती देवेश्वरा सगळे त्या पांडुरंग परमेश्वराची आरती करतायत. शेवटी पुंडलिकावरती म्हटल्याच्या नंतर आवाज आला, नाव नका घेऊ म्हटले त्या पुंडलिका. आरती थांबली. सगळ्यांचं ध्यान इकडे तिकडे गेलं आणि आवाज येतोय कुठे म्हटलंय. इकडे तिकडे पाहिलं तर मंदिरात कोणच नाही. का नाव नका घेऊ म्हणजे त्या पुंडलिकाचं म्हणजे त्याच्यामुळे 28 युग एका जागेवर उभा नाही लागले, म्हणून त्याचं नाव घेऊ. तरी काही कलेला आवाज पोहोचता येतो. पण त्या गावात एक अंध मनुष्य राहतो. तो मंदिरात दररोज दर्शन घ्यायला यायचा. दर्शन मंदिर मंडपात आल्याच्या नंतर त्याला आवाज ऐकू आला आणि आवाज ऐकल्याबरोबर त्याच्या नैलातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तुझ्या मला काय बाबा रडतोयस? मला हा आवाज सामान्य नाही. हा आवाज सामान्य नाही. कोणाचा आवाज? म्हणजे ज्याचा आवाज ऐकण्याकरिता लाखो वर्ष किती आयुष्य साधना जी करतात त्यांना सुद्धा हा आवाज ऐकू येत नाही. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे गणी, देखिला माय देवांचा देव, फिगला संदेव होती माहे तुझेवर. असा तो अखिल कोट पंढरी पांडुरंग परमात्म्याचा आवाज आहे. सांगायचं काय हो, ज्याच्याकडे दंभ होता ना त्याला तो दिसला नाही, पण ज्याच्याकडे शुद्ध भाव होता आणि म्हणून म्हटलं आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता रसवला विश्वमूर्ती सर्वोय दाता. तो आंधळ्या पांगळ्यांचा म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही, आसक्ती नाही, आस नाही, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, त्याचा दास म्हणून पांडुरंग परमात्मा राहतो. नाथांच्या घरी सुद्धा श्रीखंड्या बनवून राहिला की नाही? का राहिला हो? नाथांच्या अंतःकरणामध्ये आस नव्हती, अहंकार तर अजिबात नव्हता. खरं सांगू, नाथांची इतकी श्रीमंती होती की दररोज पंढरी पांडुरंग परमेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. तुम्ही आम्ही 1000 2000 काय लाखो भाविक नाथांच्या घरी जेवायचे. कशामध्ये हो? सोन्याच्या पात्रामध्ये. सोन्याचं ताट असायचं, सोन्याच्या वाट्या असायच्या, सोन्याचे चमचे असायचे, पण तीळ मात्र सुद्धा अहंकार नव्हता. तुम्ही आम्ही जर्मनच्या ताटाची होतो. कळलं का काय? ते सोन्याच्या ताटात जेवून त्यांना अहंकार नव्हता. तुम्ही आम्ही स्टीलच्या जर्मनच्या ताटात जेवून इतका अहंकार नव्हता. ही नाथांची श्रीमंती. अंतःकरणामध्ये आस नव्हती, आसक्ती नव्हती आणि म्हणून जगाचा मालक दास बनून राहिला. काम केलं. एक नाही, दोन नाही, तब्बल 12-13 वर्ष श्रीखंड्या बनवून पाणी वाहण्याचं काम पांडुरंग परमेश्वराने केलं. खरं सांगू, ज्याची भक्ती शुद्ध आहे ना, ज्याचा परमार्थ शुद्ध आहे, त्याला जगतात काहीच कमी पडत नाही. काय करू? परमार्थ शुद्ध पाहिजे. आता शुद्ध नाही ना म्हणजे आम्हाला संतांनी सांगितलं दादा तुला ऐकायला जवळ जाईल. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, ज्ञान वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती दिसेल श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे. मर्यादा मोडल्या, टिकवल्या नाही. मर्यादा मोडल्या हो, किती मर्यादा मोडल्या. पिक्चरची गाणी सुद्धा आम्ही कीर्तनात आणली. आम्ही नारद या गाडीचा सुद्धा अवमान केला. इतक्या मर्यादा
एखादा राजकीय जर गादीवर आला तर आम्ही गादी ओलांडून त्या राजकीय माणसाच्या पाया पडतो. हा नारदीय गादीचा अपमान आहे, हा अवमान आहे. या परंपरा तुम्ही आम्ही मोडल्या आणि म्हणून संतांनी आम्हाला तेव्हा 750 वर्षांपूर्वी सांगितलं, ग्रंथ पाहुनिया करावे कीर्तन. सगळ्यांना अधिकार दिला, कोणी अधिकारापासून वंचित ठेवला नाही. फट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटवावे, सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना याने याने लहान या, थोर या, वृद्ध या, सगळे या, फक्त मर्यादा जपा. मर्यादा जपल्या पण मर्यादेचं जर उल्लंघन केलं तर जास्त दिवस चालत. परमार्थ काही 100 वर्ष, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत परमार्थ टिकणार आहे. पण परमार्थाचं उल्लंघन केल्यावर तुम्ही मात्र टिकणार. परमार्थ काही तुम्ही आम्ही उल्लंघन केल्यावर तो संपत नसतो, संपत नसतो. चिरकाल आहे, चिरकाल टिकून राहणार आहे आणि आजरा तो सत्य आहे. कारण परमार्थ महाराज जोडी देवाचे चरण, भगवान त्याच्या चरणापर्यंत नेण्याचं काम आम्हाला परमार्थ करतो. संत मायबाप करतात, त्या देवापर्यंत नेण्याचं काम. आणि म्हणून तुम्ही आम्ही संतांचं ऐकलं पाहिजे. इतरांचं ऐकून काही होणार नाही. अनेकांनी वाटा मोडल्या, माझ्या संतांनी वाटा निर्माण केल्या, तुम्ही आम्ही म्हणतो. हो, म्हणजे संतांनी मार्ग निर्माण केला, संतांनी कर्ममार्ग केला, संतांनी योग मार्ग केला आणि अतिशय सोपा मार्ग सांगितला तो भक्ती मार्ग. तो सुद्धा आम्ही विरघळून टाकला. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागरिया. भक्ती पंथ सोपा आहे आणि एकीकडे म्हणतात भक्ती ते कठीण, गुलाबरी का हो? एकीकडे म्हणतात भक्ती सोपी आहे, एकीकडे म्हणतात भक्ती कठीण आहे. खरं काय मानायचं? खरं सांगू, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम करून 6 विकार संपले ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये 6 विकार संपले त्याच्यासाठी परमार्थ सोपा, आणि ज्याच्या अंतःकरणात 6 विकार आहे त्याच्यासाठी ही भक्ती अवघड आहे. म्हणून साधू होणं, संत होणं कोणतंही काम नाही. ज्याने 6 धुतले तो साधू आहे, कळलं? ज्याने 6 धुवून काढले तो साधू आहे. हो, अशा अंतःकरणाची केली पाहिजे. खरंच साधू होऊन जगावं, ब्रह्मचारी होऊन जगावं, नाहीतर ब्रह्मचारी होणं सुद्धा सोपं नाही. अशा हे सगळं काढावी खवणी